नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर रूलचे सिरीजचा पार्ट 4 बघणार आहोत. याआधी आपण 60 रूल्स बघितले आहे. आता आपण 62 रूल्स पासून सुरुवात करणार आहोत. तर रूल नंबर 62 काय म्हणतो? यू हाईड एव्हरीथिंग विच इज लवली. क्वेश्चन नंबर बी काय म्हणतो? इफ यू आर नॉट शुअर व्हॉट टू से जस्ट से एनिथिंग दस कम्स टू माइंड. तर बघा मित्रांनो, जेव्हा कधी सेंटेन्स मध्ये एव्हरीथिंग जेव्हा कधी सेंटेन्स मध्ये एव्हरीथिंग, एनिथिंग दिले असेल तर त्याच्यासोबत काय घ्यायचं? डॅट घ्यायचं. काय घ्यायचं? डॅट. आता इथे काय म्हणतो? यू हाईड एव्हरीथिंग विच इज लवली. विच येणार का? नाही. इथे काय आहे ना? डॅट. डॅट इज लवली. सेकंड सेंटेन्स, इफ यू आर नॉट शुअर व्हॉट टू से जस्ट से एनिथिंग दॅट कम्स टू माइंड. एनिथिंग आला. इथे काय येणार मग? दोज येणार का? नाही. इथे काय येणार? दॅट. दॅट कम्स टू माइंड. रूल नंबर 63 आहे मित्रांनो. हार्डली हॅड आय रीच द स्टेशन दॅन द ट्रेन केम. स्कार्सली हॅड आय रीच द स्टेशन देन द ट्रेन अराइव्ह. सोपी आहे मित्रांनो. असं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, जेव्हा कधी हार्डली हॅड, हार्डली हार्डली स्कार्सली सेंटेन्स मध्ये येत असेल तर त्याच्या समोर नेहमी काय येते? वेन. काय येते? वेन. हार्डली हॅड आय रीच द स्टेशन दॅट द ट्रेन केम. मग इथे काय ना? दॅन येणार का? नाही. इथे काय ना? when the train came. Scarcely had I reached the station then the train arrived. then येणार का? नाही. इथे काय ना? when train arrived. रूल नंबर 64 आहे मित्रांनो. द सिनेरी ऑफ काश्मीर आर इन्सेंटिंग. he has given advices. बघा मित्रांनो, रूल नंबर 64 काय म्हणतो? सिनेरी, ॲडवाइस, इन्फॉर्मेशन, मशिनरी, स्टेशनरी, फर्निचर, ॲब्यूज, फ्युएल, राईस, ग्रॅम, इश्यू, बेडिंग, रिपेअर, मिसचिफ, पोएट्री, बिझनेस, हे सर्व काय आहे मित्रांनो? ऑल ऑफ सिंगुलर नाउन्स. सिंगुलर वर्ड, सिंगुलर नाउन. काय आहे? ऑल ऑफ सिंगुलर. काय आहे? सर्व हे सर्व काय आहे? सिंगुलर नाउन्स. सर्व काय आहे? सिंगुलर नाउन. यांच्यासोबत नेहमी काय येणार मग? सिंगुलर वर्ब. वर्ब कसा आहे ना? सिंगुलर वर्ब. आता बघा, ही हॅज गिवन ॲडवाइसेस. ॲडवाइसेस नावाचा शब्दच नसतो. काय असते? ॲडवाइस. ॲडवाइस. ॲडवाइसला यस प्रत्यय लागत नसतो. आता बघा, द सिनेरी ऑफ काश्मीर आर इन्सेंटिव्ह. सिनेरी काय? सिंगुलर नाउन. सिंगुलर नाउन सोबत काय येणार? सिंगुलर वर्ब. तर आर येणार का? नाही येणार. आर कॅन्सल. आरच्या बदली काय येणार मग? आरच्या बदली इज. द सिनेरी ऑफ काश्मीर इज इन्सेंटिव्ह. रूल नंबर 65 आहे मित्रांनो. मॅथमॅटिक्स आर माय फेवरेट सब्जेक्ट. पॉलिटिक्स आर अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स, फिजिक्स, स्टॅटिक्स, न्यूज, इथिक्स, लँग्विस्टिक, फोनेस्टिक, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक्स. आता बघा, हे जे काय ऑल आर सिंगुलर नाउन. याला जरी यस प्रत्यय लागला असेल तरी हे काय आहे? सिंगुलर नाउन. त्याच्यासोबत काय घ्यायचं? सिंगुलर वर्ब. वर्ब सुद्धा काय घ्यायचं? सिंगुलर.
मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स काय आहे? सब्जेक्ट आहे. आता त्याला यस प्रत्यय लागलाय म्हणजे काय झालं, तो प्लुरल झाला का? नाही. तरी तो सिंग्युलरच आहे. मग काय सिंग्युलर वर्ब. आर येणार का? नाही येणार. आर नाही येणार. इथे काय येणार? इज माय फेवरेट सब्जेक्ट. पॉलिटिक्स काय? एक सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर नाउन, सिंग्युलर वर्ब. इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. माय स्पेक्ट रूल नंबर 67 आहे मित्रांनो. माय स्पेक्टॅकल्स इज मिसिंग. दिस सीझर्स नीड्स शार्पनिंग. माय ट्राउझर्स इज डर्टी. आय नीड टू वॉश देम. आता बघा मित्रांनो, खाली काही शब्द दिले आहे. जीन्स, पॅन्ट्स, पायजामाज, शॉर्ट, ट्राउझर, हेडफोन, सीझर्स, बायनोकुलर, ग्लासेस, गॉगल्स, रेबॅन्स, सनग्लासेस. हे सर्व काय मित्रांनो? ऑल आर. ते सर्व काय मित्रांनो? ऑल आर प्लुरल. प्लुरल नाउन. जेवढे पण जोडीने येते, जसं सीझर झालं, पायजामा झाला, ट्राउझर झाला, जीन्स झाला, पॅन्ट झाला, जे काही गॉगल्स, ज्या दोन मध्ये येतात, दोनच्या जोड्यामध्ये येतात, ते काय असतात? प्लुरल असतात. तर त्यांच्यासोबत वर्ब सुद्धा काय घ्यायचं? प्लुरलच घ्यायचं. जसं माय स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल काय? प्लुरल आहे. तर इथे इज येणार का? नाही. इज नाही येणार. इथे काय येणार? इथे काय येणार? आर. मिसिंग. दिस सीझर इज नाही येणार. इज येणार का? नाही येणार. दिस सीझर नीड शार्पनिंग. सीझर काय? प्लुरल नाव. नीड्स येणार का? नाही. इथे काय येणार? फक्त नीड. नीड शार्पनिंग. माय ट्राउझर इज डर्टी. आय नीड टू वॉश देम. ट्राउझर काय? प्लुरल नाव. तर वर्ब सुद्धा काय येणार? प्लुरल. इज येणार का? नाही. इथे काय येणार? आर. माय ट्राउझर आर डर्टी. आय नीड टू वॉश देम. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. Let I go first. Let him tell you that he saw last night. The algebra class is best for her. His rose is for I. आता बघा मित्रांनो, रूल नंबर 68 काय म्हणतो? जेवढे पण प्रेपोजिशन असतात, प्रेपोजिशन जसं लेट, लाईक, अनलाईक, फॉर, याच्यानंतर काय घ्यायचं मित्रांनो? ऑब्जेक्ट घ्यायचा. काय घ्यायचा? ऑब्जेक्टिव्ह फॉर्म घ्यायचा. लेट आय गो फर्स्ट. लेट नंतर काय घ्यायचं मित्रांनो? प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्टिव्ह फॉर्म घ्यायचा. कोणता? ऑब्जेक्टिव्ह. इथे काय ना? लेट मी गो फर्स्ट. लेट हिम. हिम काय? ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे ऑलरेडी. टेल यू व्हॉट ही सॉ लास्ट नाईट. द अल्जेब्रा क्लास इज बेस्ट फॉर हर. हर काय? ऑब्जेक्टिव्ह आहे. बरोबर आहे. हरच येणार. दिस रोज इज फॉर आहे. फॉर काय? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नंतर काय येत असते? ऑब्जेक्टिव्ह फॉर्म. आय काय? सब्जेक्टिव्ह. इथे काय ना? आयचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म काय येणार? मी. दिस रोज इज फॉर मी. समजलं? चला नेक्स्ट क्वेश्चन. द टू स्टुडंट्स रिव्हल वन अनादर फॉर द स्कॉलरशिप. टॉम अँड जेरी लव वन अनादर. रूल नंबर 69 का म्हणतो मित्रांनो? जेव्हा कधी दोनची जोडी असेल, दोन असेल, तर त्याच्यासोबत काय घ्यायचं? इच अदर. इच अदर. दोघं जण असेल तर इच अदर. दोघं जणांच हे असेल तर काय घ्यायचं? इच अदर. द टू स्टुडंट काय म्हटलं? टू स्टुडंट. रिव्हॉल्व वन अनदर. रिव्हॉल्व वन अनदर येईल का मित्रांनो? नाही. रिव्हॉल्व इच अदर. इच अदर. हे काय? चुकीचं आहे. कट करायला. टॉम अँड जेरी काय? टॉम अँड जेरी दोघच जण आहे. लव वन अनदर. लव वन अनदर येणार का? नाही. लव इच अदर. आता रूल नंबर 69 का 70 काय म्हणतो मित्रांनो? माय फॅमिली मेंबर्स राईट टू इच अदर. टॉम, जेरी अँड पीटर हेल्प इच अदर. इच अदर केव्हा घेतो मित्रांनो आपण? जेव्हा दोनच्या जोड्या असेल, दोघच जण असेल आणि दोन पेक्षा जास्त असेल तर दोन पेक्षा जास्त असेल तर काय घेतल्या जाते? वन अनदर.
वन अनादर. दोन असेल तर इच अदर आणि दोघांपेक्षा जास्त असेल तर वन अनादर. बघा, माय फॅमिली मेंबर राईट टू इच अदर. राईट टू इच अदर. फॅमिली मेंबर मध्ये का दोघच जण असतात का? नाही, जास्त असतात. तर मग इथे काय आहे? राईट टू वन टू वन अनादर. टॉम, जेरी अँड पीटर किती जण आहे? टॉम, जेरी, पीटर दोघांपेक्षा जास्त आहे. हेल्प वन अनादर. हेल्प काय? वन अनादर. समजलं? चला बघू पुढचा क्वेश्चन. 70 कसा आला? 70 तर झालाय ना. चला हे चुकलं आहे. बरोबर. 71 बघा. ऑल हर ब्रदर इन लॉज आर व्हेरी हँडसम टू लुक ॲट. सांगा रूल नंबर 71 काय आहे? बघा मित्रांनो, सोपी आहे. हा यायला पाहिजे तुम्हाला. नाही येईल तर आपण सांगायचं. तर तेव्हापर्यंत मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या. लाईक केलं नसेल तर बघा. ब्रदर इन लॉज काय? प्लुरल. प्लुरल दाखवायचं आहे, कारण की वर्ब काय? प्लुरल. तर सब्जेक्ट काय येणार? प्लुरल. तो ब्रदर इन लॉ. हा सिंगुलर. सन इन लॉ. लॉ. सिस्टर इन लॉ. हे सिंगुलर आहे. त्याला प्लुरल करण्यासाठी काय करा? इथे एस नाही लावायचा. ब्रदर इन लॉज इथे एस लावायचा का? नाही. काय म्हणा? ब्रदर्स इन लॉ. काय म्हणा? सन्स इन लॉ. सिस्टर्स इन लॉ. इज कुठे लावायचा? इकडे लावायचा. ती एरर कुठे आहे मित्रांनो? इथे आहे. ब्रदर इन लॉज. इन लॉज पाहिजे का? नाही. ब्रदर्स इन लॉ. एस कुठे द्यायचा? समोरच्या याला द्यायचा. चला नेक्स्ट क्वेश्चन. रूल नंबर 72. I visited Tom and Lisa's house thrice, but found the couple absent. आता बघा मित्रांनो, रूल नंबर 72 काय म्हणतो? टॉम्स अँड लिझा हाऊस. जेव्हा दोन व्यक्तीचं एकच घर असते. आता हे काय म्हटलंय? कपल आहे. हे दोघं काय? कपल आहे. तर टॉमचं अलग घर आणि लिझाचं अलग घर आहे का? नाही. दोघांचं एकच घर आहे. दोघांचं एकच घर, एकच वस्तू असेल तर काय करायचं? वस्तू म्हणा, घर म्हणा, तर काय घ्यायचं? टॉम अँड लिझाज हाऊस. दुसऱ्या सब्जेक्टला एस लावायचा. काय? दुसऱ्या सब्जेक्टला एस लावायचा. आणि दोघांचे वेगवेगळे घर असेल तेव्हा काय करायचं? दोन्ही सब्जेक्टला एस लावायचा. टॉम अँड लिझास. दोन्ही याला एस प्रत्यय लावायचा. इथे काय? दोघं मिळून एकच घर आहे. ते इथे एस येणार का? नाही येणार. टॉम अँड लिझास हाऊस येणार. इथे एरर होता. समजला? दो. Rule number 73. David is not rich, so he cannot afford to buy expensive house. सोपी आहे मित्रांनो एकदम. बघा इथे काय इथे बघा मित्रांनो, एक्सपेन्सिव्ह सुरुवात कशी होत आहे? एक्सपेन्सिव्ह ए ने होत आहे. तर मराठीतील स्वरांनी जर प्रोनाउन्सिएशन होत असेल तर आर्टिकल काय घेतो आपण? ॲन. इथे काय ना? आर्टिकल ॲन एक्सपेन्सिव्ह हाऊस. मराठीतील स्वर आहे ना, ए, ऐ, ओ, ओ, असे किती 14 स्वर आहेत ना बहुतेक. त्याच्यानुसार घ्यायचं. बघा. द हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. रूल नंबर 72 काय म्हणतो? 74 काय म्हणतो मित्रांनो? द हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जेवढे पण ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे, भावनावाचक नाम, भाववाचक नाम, त्याच्या पुढे द आर्टिकल येत नसतो. आर्टिकल येतो का? नाही येत. इथे आर्टिकल येणार का? नाही येणार. द नाही. फक्त काय पाहिजे? हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जेवढे पण ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे त्यांच्या समोर द आर्टिकल येत नसतो. कोणताच आर्टिकल येत नसतो. रूल नंबर 75 आहे मित्रांनो. लिझा कॅन स्पीक द तेलगू, संस्कृत अँड इंग्लिश फ्लुएंटली.
आता बघा मित्रांनो, रूल नंबर 75 काय म्हणतो, जेव्हा पण कोणती लँग्वेज असेल, जसं इंग्लिश, हिंदी, मराठी, कुठली पण लँग्वेज असो, लँग्वेज ETC, लँग्वेज समोर द आर्टिकल येत नाही, द आर्टिकल येत नाही. पण जर आर्टिकल आला तर काय होतं, द इंग्लिश तर काय झालं, पूर्ण इंग्लिश लोक, पूर्ण इंग्लिश. जसं द मराठी जर लिहिलं आपण, तर काय होणार, पूर्ण मराठी लोक, द हिंदी तर संपूर्ण हिंदी लोक. मग इथे द तेलुगू, लिझा काय करत आहे, लिझा कॅन स्पीक द, इथे काय, स्पीक तेलुगू, संस्कृत अँड इंग्लिश फ्लुएंटली, काय लँग्वेज बद्दल बोलत आहे. तिथे आर्टिकल द येणार का, बिलकुल नाही येणार. समजलं, इथे एरर होता. रूल नंबर 76, द राईस इज द फेवरेट फूड ऑफ द बेंगालीज. बेंगाली लोकांचा फेवरेट फूड काय, राईस. आता बघा मित्रांनो, जेवढे खाण्याचे पदार्थ असतात त्यांच्या समोर आर्टिकल लावायचा नसतो, द आर्टिकल येत नसतो. खाण्याच्या पदार्थासमोर आर्टिकल द येत नसतो. तिथे येणार का आर्टिकल द, नाही. मग काय ना, आर्टिकल द येणार नाही. फक्त काय ना, राईस इज द फेवरेट फूड ऑफ द बेंगालीज. खाणाऱ्या शब्दासमोर आर्टिकल द येत नसतो. रूल नंबर 77, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका is the richest country of the world. United States of America is the richest country of the world. आता सांगा मित्रांनो, काय आहे ना. आता बघा मित्रांनो, जेवढे कलेक्टिव्ह कंट्री, जसं USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, UAE, युनायटेड अरब इमारेट्स, यांच्यासमोर नेहमी आर्टिकल द घ्यायचा, आर्टिकल द घ्यायचा. कलेक्टिव्ह, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, युनायटेड अरब इमारेट्स, आणखी काय, UAE झालं, जे असेल ते. इथे काय येणार, युनायटेड स्टेट येणार का, फक्त नाही. याच्या समोर काय येणार, आर्टिकल द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पण जर फक्त एकच कंट्री असेल तर द इंडिया नाही येणार. समजलं. रूल नंबर 78 काय म्हणतो मित्रांनो, 3/4 ऑफ द लँड हॅव बीन प्लग रिसेंटली, नो एरर. 3/4 ऑफ द लँड हॅव बीन प्लग रिसेंटली, नो एरर. बघा मित्रांनो, जेव्हा कधी पण 1/4 येणार का, 1/4 नाही येत, 1/4 चुकीचं आहे, 1/4च येणार. बट 2/4 येणार. 3 असेल तर 3/4 येणार, पण 1/4 नाही येणार. आता बघा काय म्हणते, 3/4 ऑफ द लँड, कशाची गोष्ट होत आहे, लँडची. लँडचा 3/4 आहे. लँड कसं आहे, सिंग्युलर, तर वर्क काय येणार, सिंग्युलर वर्क काय येणार, हॅज बीन प्लग, वर्क सिंग्युलर. हा इथे वर जो घेतलाय 3/4 साठी नाही घेतलाय, इथे द लँड साठी घेतलाय, लँडचा 3/4 भाग. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. रूल नंबर 79, not only the manager but also the worker was laughing. Not only the manager but also the workers was laughing. रूल नंबर 79 का म्हणतो मित्रांनो, जेव्हा कधी नॉट ओनली बट ऑल्सो जर असेल तर सब्जेक्ट, नॉट ओनली इथे काय आहे ना, सब्जेक्ट 1 आणि इथे सब्जेक्ट 2, तर वर नेहमी याच्यानुसार घ्यायची, सेकंड सब्जेक्ट नुसार वर्क घ्यायचं. सेकंड सब्जेक्ट काय, वर्कर्स आहे, काय, ऑल्सो द वर्कर्स काय, प्लुरल नाऊन आहे, तर वर्क सुद्धा काय ना, प्लुरल. इथे काय ना, वेअर लाफिंग. नॉट ओनली द मॅनेजर बट ऑल्सो द वर्कर्स वेअर लाफिंग. समजलं. चला. द मदर द मदर ब्रॉट
द चॉकलेट्स अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर 5 चिल्ड्रेन. आता रूल नंबर 80 काय म्हणतो मित्रांनो, बघा लक्ष द्या. जेव्हा कधी 2 व्यक्तीची गोष्ट होत असेल तर काय घ्यायचं? 2 साठी काय घ्यायचं? बिटवीन. आणि 2 पेक्षा जास्त असेल तर? आणि 2 पेक्षा जास्त असेल तर अमॉंग घ्यायचं. 2 पेक्षा जास्त असेल तर अमॉंग आणि 2 साठी काय घ्यायचं? बिटवीन. द मदर बॉट द चॉकलेट अँड डिस्ट्रीब्युटेड देम बिटवीन हर. हर 5 चिल्ड्रेन. किती आहे? 5 आहे. तर 5 साठी काय येणार? बिटवीन येणार का? नाही. काय येणार इथे? अमॉंग. काय येणार इथे? अमॉंग हर 5 चिल्ड्रेन. 2 साठी बिटवीन आणि 2 पेक्षा जास्त असेल तर अमॉंग. रूल नंबर, चला झाले मित्रांनो, रूल नंबर 80 संपले आपले. रूल नंबर 80 झालाय. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. समजलं मित्रांनो? व्हिडिओ लाईक केला तर असेच नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. चला तर मित्रांनो, धन्यवाद.